नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 6 अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 36 आता आपण सोडवणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 सिम्प्लिफाय. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 3x - 11y आणि 17x + 13y यांचं सबस्ट्रॅक्शन किती येतं हे आपल्याला या पर्यायाच्या माध्यमातून शोधायचं आहे. यांचं सबस्ट्रॅक्शन करत असताना पहिल्या ब्रॅकेटमधील 3x - 11y या टर्म आपण तशाच लिहिल्या आणि पुढील ब्रॅकेटमधील टर्म लिहित असताना त्यांची चिन्ह बदलणार आहेत. 17x याचं चिन्ह इथे काहीच नाही आहे, म्हणजे प्लस आहे. याचं चिन्ह बदलल्यानंतर ते -17x असे होणार आहेत आणि +13y याचं चिन्ह बदलल्यानंतर ते -13y असे झालेले आहेत. ब्रॅकेटच्या बाहेरील मायनस चिन्हाने याला मल्टिप्लाय केल्या कारणाने यांची चिन्ह बदललेली आहेत. 3x आणि -17x यांचा व्हेरिएबल समान आहे, त्यामुळे आपण यांचं सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशन करत असताना त्यांची चिन्ह देखील लक्षात घ्यायची आहे. या ठिकाणी 3x चं चिन्ह आहे प्लस आणि 17x चं चिन्ह आहे मायनस. एकाचं चिन्ह मायनस असल्या कारणाने यांचं सबस्ट्रॅक्शन होईल. 17 मधून 3 मायनस झाल्यानंतर 14 येतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस त्याला येणार आहे, -14x. त्यानंतर -11y आणि -13y यांचे देखील व्हेरिएबल समान आहेत. यांचे व्हेरिएबल समान असल्या कारणाने यांचं देखील ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होणार आहे. 11y चं चिन्ह आहे मायनस आणि 13y चं देखील चिन्ह आहे मायनस. दोघांचंही मायनस चिन्ह असल्या कारणाने त्यांचं ॲडिशन होईल आणि उत्तराला मात्र मायनस चिन्ह येईल. 11 आणि 13 यांचं ॲडिशन होते 24 आणि त्यांचा व्हेरिएबल आहे y. अशा प्रकारे यांचं सबस्ट्रॅक्शन आलेलं आहे -14x - 24y. यांचं कोफिशियंट जर आपण पाहिले तर ते आहेत -14 आणि -24. या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो, म्हणून आपण 2 ने भागलं. -2 आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतले. -2 ने -14x ला आपण डिवाइड केलं की 7x येतात आणि -2 ने -24y ला डिवाइड केल्यानंतर उत्तर येतं +12y. डिवाइड करत असताना दोघांची चिन्ह निगेटिव्ह असतील तर उत्तरामध्ये प्लस हे चिन्ह येतं आणि म्हणून -2 ने -24y ला डिवाइड केल्यानंतर +12y हे उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे दिलेल्या एक्सप्रेशनचं सबस्ट्रॅक्शन आहे -2 आणि ब्रॅकेटमध्ये आहेत 7x + 12y. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 2 द प्रोडक्ट ऑफ 23x² y³ z and -15x³ yz² इज डॅश डॅश. यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं हे आपल्याला या पर्यायामधून शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. द प्रोडक्ट ऑफ द कोफिशियंट 23 and -15 इज -345. दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये कोफिशियंट आहे 23 आणि -15. यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो -345. दिलेल्या पर्यायांमध्ये एकाच ठिकाणी फक्त -345 आहेत, त्यामुळे पुढील व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन करायची आपल्याला गरज नाही. पर्याय क्रमांक 1 हेच याचं उत्तर असणार आहे. दिस इज ओनली इन अल्टरनेटिव्ह 1. पहिल्या पर्यायामध्येच फक्त -345 आहेत, म्हणून पहिला पर्याय हे याचं उत्तर आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. इक्वेशन्स आता आपल्याला सोडवायचे आहेत. 4x + 1/2 = 9/2. या ठिकाणी बरोबर चिन्हामुळे इक्वेशनच्या दोन बाजू होतात. डावीकडील बाजूचे 1/2 आपण उजवीकडे घेणार आहोत आणि त्याची बाजू बदलत असताना त्याचं चिन्ह देखील बदलणार आहे. 9/2 उजव्या बाजूलाच आहेत आणि 1/2 हे डाव्या बाजूकडून आपण उजव्या बाजूला घेतलेले आहेत. पुढील स्टेपमध्ये उजवी बाजू जर आपण पाहिली तर दोघांचे डेनोमिनेटर समान आहेत, त्यामुळे त्यांच्या न्यूमरेटरची वजाबाकी होईल. Therefore 4x is equal to 8/2.
पुढील स्टेपमध्ये 2 ने 8 ला डिवाइड केल्यानंतर 4 येणार आहेत. 4x इज इक्वल टू 4. आता आपण डावीकडील बाजूच्या 4x मधील 4 ने आपण उजवीकडील बाजूच्या 4 ला डिवाइड करणार आहोत. 4 आणि x यांच्यामध्ये कोणतंही चिन्ह नाही, म्हणजेच मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असतं. म्हणून डाव्या बाजूकडील 4 ने उजवीकडील 4 या संख्येला डिवाइड करणार आहोत. x इज इक्वल टू 4/4. 4 ने 4 ला डिवाइड केल्यानंतर आन्सर येणार आहे 1. या ठिकाणी देखील आपल्याला इक्वेशन सोडवायचं आहे. 10 इज इक्वल टू 2y प्लस 5. व्हेरिएबल असलेली बाजू आपण उजवीकडून डावीकडे घेऊया. 2y प्लस 5 आणि डाव्या बाजूला असलेले 10 आपण उजव्या बाजूला घेतले. फक्त आपण बाजूंची अदलाबदल केली. त्यानंतर डाव्या बाजूला असलेले प्लस 5 आपण उजव्या बाजूला घेणार आहोत. बाजू बदलत असताना त्याचं चिन्ह देखील बदलणार आहे. 2y इज इक्वल टू 10 मायनस 5. प्लस 5 चिन्ह होतं, 5 चं चिन्ह प्लस होतं, ते या ठिकाणी मायनस झालेलं आहे. पुढील स्टेपमध्ये 2y इज इक्वल टू 5. 10 आणि 5 याचं सबस्ट्रॅक्शन येतं 5. त्यानंतर 2y यामधील 2 ने आपण 5 ला डिवाइड करणार आहोत, कारण 2 आणि y यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे, त्यामुळे बाजू बदलताना डिवाइड होणार आहे. y इज इक्वल टू 5/2. पुढील इक्वेशन सोडवूया. 5m-4 इज इक्वल टू 1. या ठिकाणी देखील डाव्या बाजूचे जे -4 आहेत त्याची बाजू बदलली, त्यांना उजव्या बाजूला घेतलं, त्यामुळे त्याचं चिन्ह झालेलं आहे प्लस. पुढील स्टेपमध्ये यांची बेरीज होईल. 5m इज इक्वल टू 5. 1 आणि 4 यांची ॲडिशन झालेली आहे 5. आता आपण डाव्या बाजूच्या 5m मधील 5 या कोफिशियंटनं उजव्या बाजूच्या 5 ला डिवाइड करणार आहोत. m इज इक्वल टू 5/5. देअरफॉर m इज इक्वल टू 1. यांचा भागाकार आलेला आहे 1. चौथं उदाहरण 6x - 1 इज इक्वल टू 3x प्लस 8. हे जर इक्वेशन आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला व्हेरिएबल असलेल्या टर्म आहेत आणि दोन्ही बाजूला संख्या देखील आहेत. तर या ठिकाणी काय करायचं आहे, व्हेरिएबल असलेल्या टर्म आपण डावीकडे घेऊया आणि संख्या उजवीकडे घेऊया. त्यासाठी पुढील स्टेपमध्ये 6x च्या शेजारी दुसरी व्हेरिएबल असलेली टर्म घेतली, त्याची बाजू आपण बदललेली आहे, म्हणून +3x चे -3x झालेले आहेत. आणि उजव्या बाजूला दोन्हीच आपण संख्या घेतलेल्या आहेत. +8 त्याची आपण बाजू बदलली नाही, म्हणून ते 8 त्याच जागेवरती आहेत. -1 ची मात्र आपण बाजू बदलली, त्यांना आपण उजव्या बाजूला घेतलं, म्हणून ते +1 झालेले आहे. 6x - 3x यांची वजाबाकी होते 3x आणि 8 + 1 यांची बेरीज होते 9. आता 3 आणि x यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे, त्यामुळे 3 ची बाजू बदलल्यानंतर ते डिवाइड होणार आहे. x इज इक्वल टू 9/3. या ठिकाणी भागाकार होणार आहे. 3 ने 9 ला भागल्यानंतर भागाकार येतो 3, म्हणून येथे x ची किंमत आलेली आहे 3. पाचवं उदाहरण. या ठिकाणी इक्वेशन सोडवत असताना डाव्या बाजूला ब्रॅकेट देखील आहे, ते ब्रॅकेट अगोदर आपल्याला सोडवायचं आहे. 2 ने x ला मल्टिप्लाय केलं की 2x येतात. मधलं जे मायनस चिन्ह आहे ते तसंच आपण खाली घेतलेलं आहे. त्यानंतर 2 ने 4 ला मल्टिप्लाय केलं, 2 4 जा 8. आणि पुढील जी बाजू आहे ती तशीच आपण खालच्या स्टेपमध्ये घेतलेली आहे. आता आपल्याला व्हेरिएबल असलेल्या टर्म डाव्या बाजूला घ्यायच्या आहेत आणि ज्या संख्या आहेत त्या आपण उजव्या बाजूला घेणार आहोत. 2x हे डाव्या बाजूला आहेत. त्यानंतर व्हेरिएबल असलेली दुसरी टर्म आहे 4x, ती देखील आपण डाव्या बाजूला घेणार आहोत. त्याचं चिन्ह बदललं, -4x झाले. त्यानंतर 2 हे उजव्या बाजूलाच आहेत, त्याची आपण बाजू बदलणार नाही, त्यामुळे त्याचं चिन्ह देखील बदललेलं नाही. परंतु -8 मात्र आपण डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे घेणार आहोत, त्यामुळे त्याचं चिन्ह बदलणार आहे. -8 चे या ठिकाणी +8 झालेले आहे. 2x आणि -x यांचा व्हेरिएबल आता समान आहे, त्यामुळे यांची आता वजाबाकी होईल. वजाबाकी केल्यानंतर उत्तर येतं -2x. मोठ्या संख्येचं चिन्ह आलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला 2 + 8 इज इक्वल टू 10. आता आपण पुढील स्टेपमध्ये -2 ने 10 ला भागणार आहोत. x इज इक्वल टू
-10/2. इथे गुणाकार क्रिया होती, त्यामुळे आपण भागाकार क्रिया केली. एकाच वेळेला दोन क्रिया आपण केलेल्या नाहीत, म्हणून मायनस चिन्ह मात्र इथं तसंच आलेलं आहे. भागाकार केल्यानंतर उत्तर येणार आहे x = -5. आता आपण 6वं उदाहरण सोडवूया. या इक्वेशन मध्ये डाव्या बाजूला ब्रॅकेट आहे, ते आपण अगोदर सोडवणार आहोत. 5 ने x ला मल्टिप्लाय केल्यानंतर 5x येतात. मधील प्लस चिन्ह खाली घेतलं, त्यानंतर 5 × 1 = 5. त्याच्या पुढे उजव्या बाजूला 74 ही संख्या आहे. पुढील स्टेप मध्ये +5 आपण डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आणले, त्यामुळे त्याचं चिन्ह बदललेलं आहे. 5x = 69. 74 मधून 5 मायनस केल्यानंतर 69 हे उत्तर येतं. आता आपण 5x मधील 5 ने 69 ला डिवाइड करणार आहोत. x = 69/5. Question number 4. Rakesh age is 5 years less than Sania's age. The sum of their age is 27. How old are they? राकेशचं वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे, तर प्रत्येकाचं वय किती? राकेश आणि सानिया या दोघांच्या मध्ये सानिया मोठी आहे. लेट सानियाज एज बी x year. सानियाचं वय आपण x मानलं, तिचं वय किती आहे हे आपल्याला माहित नाही. राकेश हा सानियापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणून सानियाचं वय जर आपण x घेतलं असेल तर राकेश हा 5 वर्षांनी लहान असल्या कारणाने राकेशचं वय असणार आहे x - 5. परंतु दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 27. सानियाचं वय x आणि राकेशचं वय x - 5 या दोघांची बेरीज 27. x आणि x यांची बेरीज होते 2x. त्यानंतर -5 हे आपण तसेच घेतलेले आहेत आणि उजव्या बाजूला 27 आहेत. पुढील स्टेप मध्ये -5 हे आपण डाव्या बाजूकडून उजवीकडे आणणार आहोत. 2x = 27 + 5. -5चं चिन्ह बदललेलं आहे, बाजू बदलल्या कारणाने ते +5 झालेले आहे. Therefore 2x = 32. x = 32/2. 2 ने 32 ला भागल्यानंतर भागाकार येतो 16. म्हणून या ठिकाणी x ची किंमत 16 आलेली आहे. x हे सानियाचं वय आहे, म्हणून सानियाचं वय 16 असणार आहे आणि राकेशचं वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी, म्हणजे 16 पेक्षा 5 वर्षांनी कमी. 16 तून 5 गेले की 11 येतील, म्हणून राकेशचं वय असणार आहे 11 वर्ष. Sania's age 16 years. Then Rakesh age is equal to 16 minus 5 is equal to 11 years. Question number 5. In a grove, 16 more saplings of Jambul were planted than those of Ashoka. If there are altogether 200 saplings, find the sapling of Jambul. एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडे लावली त्यापेक्षा जांभळाची 60 झाडे अधिक लावली. तेथे दोन्ही प्रकारची एकूण झाडे 200 असतील, तर जांभळाची झाडे किती लावली? अशोकाची किती झाडे लावली हे आपल्याला माहित नाही, त्यासाठी आपण x झाडे लावली असं मानलेलं आहे. जांभळाची झाडे अशोकाच्या झाडांपेक्षा 60 ने जास्त आहेत, म्हणून जांभळाची झाडे असणार आहेत x + 60. अशोकाची झाडे आहेत x, म्हणून जांभळाची झाडे त्याच्यापेक्षा 60 ने जास्त, म्हणून x + 60 इतकी जांभळाची झाडे असणार आहेत. परंतु दोन्ही मिळून 200 झाडं लावलेली आहेत, त्यामुळे इक्वेशन अशा प्रकारे तयार होईल. x + 60 = 200. अशोकाची झाडे x आहेत आणि जांभळाची झाडं आहेत x + 60 आणि दोघांची बेरीज असणार आहे 200, म्हणून आपण अशा प्रकारचं इक्वेशन इथे मांडलेलं आहे. x आणि x यांची बेरीज होते 2x. त्याच्या पुढे 60 ही संख्या येईल आणि उजव्या बाजूला 200 ही संख्या आहे. पुढील स्टेप मध्ये +60 याची बाजू बदलणार आहे, ते आपण उजव्या बाजूला घेतले, त्यामुळे त्याचं चिन्ह देखील बदललेलं आहे. 200 मधून 60 मायनस केल्यानंतर 140 हे उत्तर येतं. पुढील स्टेप मध्ये 2 ने आपण 140 ला भागणार आहोत. 2 ने 140 ला भागल्यानंतर भागाकार येतो 70.
x इज इक्वल टू 70. अशोकाची x झाडे आहेत, म्हणजेच अशोकाची लावलेली झाडे आहेत 70 आणि जांभळाची झाडे अशोकाच्या झाडांपेक्षा 60 ने जास्त आहेत, म्हणून आपण 70 मध्ये 60 मिळवले की जांभळाच्या झाडांची संख्या मिळेल. 70 plus 60 is equal to 130. 130 saplings of जांभूळ were planted. जांभळाच्या झाडांची संख्या असणार आहे 130. शुभांगी has twice as many 20 rupee notes as she has 50 rupee notes. Altogether, she has 2700 rupees. How many 50 rupee notes does she have? शुभांगी जवळ 50 रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयांच्या आहेत. तिच्याजवळ एकूण 2700 रुपये आहेत, तर 50 रुपयाच्या नोटांची संख्या किती? 50 रुपयाच्या किती नोटा आहेत हे आपल्याला माहित नाही, परंतु 20 रुपयाच्या नोटा 50 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या दुप्पट आहेत. लेट शुभांगी हॅव एक्स नोट्स ऑफ 50 रुपीज. 50 रुपयाच्या किती नोटा आहेत हे माहीत नसल्यानं आपण 50 रुपयाच्या एक्स नोटा आहेत असं इथे आपण मानलं. 20 रुपयाच्या नोटा 50 रुपयाच्या नोटांच्या दुप्पट आहेत, म्हणून 50 रुपयाच्या नोटा जर एक्स असतील तर 20 रुपयाच्या नोटा दुप्पट म्हणजे 2x असतील. देन शी हॅज 2x नोट्स ऑफ 20 रुपीज. द टोटल अमाउंट विथ हर इज 2700 रुपीज. आता इक्वेशन तयार होईल. 50 रुपयाच्या एक्स नोटा आहेत, म्हणून 50 ला x ने गुणल्यानंतर किती रक्कम आहे ते आपल्याला मिळणार आहे. 20 रुपयाच्या 2x नोटा आहेत, म्हणून 20 रुपयाला 2x ने मल्टिप्लाय केल्यानंतर 20 रुपयाच्या नोटांची मिळून किती रक्कम आहे ते आपल्याला मिळणार आहे. आणि दोघांची जर बेरीज केली तर एकूण रक्कम होते 2700. आता आपण हे इक्वेशन सोडवूया. 50 गुणिले x 50x, 20 इंटू 2x 20 टू जा 40 आणि व्हेरिएबल आहे x. 50x प्लस 40x इज इक्वल टू 2700. या ठिकाणी व्हेरिएबल समान आहे, त्यामुळे यांची बेरीज होणार आहे. 50x प्लस 40x इज इक्वल टू 90x आणि त्याच्या पुढे उजव्या बाजूला 2700 ही संख्या आहे. या ठिकाणी आपण 90 ने 2700 ला भागणार आहोत. भागाकार केल्यानंतर उत्तर येतं 30. 50 रुपयाच्या नोटांची संख्या x आहे आणि x चं उत्तर आलेलं आहे 30, म्हणून 50 रुपयाच्या नोटांची संख्या आहे 30. शुभांगी हॅज 30 नोट्स ऑफ 50 रुपीज. शुभांगीकडे 50 रुपयाच्या 30 नोटा आहेत. शेवटचा प्रश्न. विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित. द टोटल ऑफ देअर स्कोर इज 2 लेस दॅन अ डबल सेंचुरी. हाऊ मेनी रन्स डिड ईच ऑफ देम मेक. विराटने केलेल्या धावा रोहितने केलेल्या धावांच्या दुप्पट होत्या. दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा 2 ने कमी होत्या. त्या दोघांनी प्रत्येकी किती धावा काढल्या? रोहितने किती धावा केल्या हे माहीत नाही, म्हणून आपण रोहितने केलेल्या धावा x मानल्या. दोघांनी मिळून केलेल्या धावा होत्या 200 पेक्षा 2 ने कमी. 200 पेक्षा 2 ने कमी म्हणजेच 198. रोहित आणि विराट या दोघांनी मिळून 198 धावा केल्या. विराटने केलेल्या धावा रोहितने केलेल्या धावांच्या दुप्पट होत्या. रोहितने केलेल्या धावा आहेत x. विराटने मात्र रोहितच्या दुप्पट धावा केलेल्या आहेत, म्हणून इथे 2x आलेले आहेत. रोहितने केलेल्या धावा x आहेत आणि विराटने रोहितपेक्षा दुप्पट धावा केल्या, म्हणून x ची दुप्पट 2x. रोहित आणि विराट या दोघांनी केलेल्या धावांची बेरीज येते 198. अशा प्रकारचं इक्वेशन आपण या ठिकाणी तयार केलं आहे. x प्लस 2x 3x होतात आणि उजव्या बाजूला 198 ही संख्या आहे. आता आपण पुढील स्टेपमध्ये 3 ने 198 ला भागणार आहोत. 198 ला 3 ने भागल्यानंतर भागाकार येतो 66. x ची किंमत आलेली आहे 66, म्हणजेच रोहितने केलेल्या धावा आहेत 66. विराटने त्याच्यापेक्षा दुप्पट धावा केल्या, म्हणजेच 66 ची दुप्पट केली की आपल्याला विराटने केलेल्या धावा मिळतील. विराटने केलेल्या धावा आहेत 2x, म्हणजेच रोहितने केलेल्या धावांच्या दुप्पट, म्हणून आपण 66 ला 2 ने मल्टिप्लाय केलं.
आपल्याला या ठिकाणी विराटने केलेल्या धावा मिळाल्या. विराटने केलेल्या धावांची संख्या आहे 132. विराट scored 132 runs and रोहित scored 66 runs. मुलांनो, या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 36 सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 37 सोडवणार आहोत. धन्यवाद.